केज शहराजवळचा उंबरी टोल प्लाझा सुरू झालेला आहे। 21 ऑगस्टपासून आपण बघू शकतो मागचा टोल प्लाझा सुरू झालेला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी एका वाहनासाठी जाणाऱ्या फोर व्हीलरला जे छोटी वाहनं आहेत त्यांना 85 रुपये एक बाजूचा टोल पडणार आहे। या ठिकाणी केज शहरातील बऱ्याचशा काही प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, अद्याप फुटपाथ झालेला नाही। त्यानंतर केज शहराचं नालीचं काम थोडं काही प्रलंबित आहे। थोडक्यात केज शहराचा जो आपला डिवायडर आहे, ज्याला आपण रस्ता दुभाजक म्हणतो, हाही सुरक्षित नाही आहे, कारण जो उंच पाहिजे तो नाही आहे। या सगळ्या बाबी प्रलंबित असताना 21 ऑगस्टपासून हा टोल सुरू झालेला आहे। टोल सुरू करण्याबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, मात्र एक तर हा टोल केज शहर हे 20 किलोमीटरच्या खूप आत आहे, 7-8 किलोमीटरच्या आत आहे। तर त्यामुळं शहरातील लोकांना एकतर याच्यावर टोल पडू नये किंवा टोल त्यांच्याकडून वसूल करू नये ही आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी आज आम्ही आलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की सध्या तरी शासकीय नॅशनल हायवे अथॉरिटीच्या नुसार फक्त 350 रुपये देऊन तुम्हाला महिनाभर या ठिकाणी मोफत जाता येईल केज आणि परिसरातील लोकांना, 20 किलोमीटरच्या आतल्या लोकांना मात्र फ्रीमध्ये जाता येणार नाही असं त्यांचं मत आहे। मात्र तरी आमचं असं म्हणणं आहे की जो कारखान्याच्या जवळचा अंबेजोगाई साखर कारखान्याच्या जवळचा जो टोल आहे त्या ठिकाणी सायगाव असेल, दिघोळांबा असेल, या लोकांना फ्री आहे त्या ठिकाणी। कदाचित त्यांचं म्हणणं आहे की तो स्टेट हायवे नॅशनल अथॉरिटी आहे, पण आमचं म्हणणं आहे की कुठलीही असली तरी केज शहराला सुद्धा ही मोफत सेवा मिळाली पाहिजे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आपल्या बीडचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना संध्याकाळी 7 वाजता, आज म्हणजे 25 आज ऑगस्ट आहे, आज संध्याकाळी 7 वाजता त्यांनी वेळ दिलेला आहे। त्यावेळी सर्व नागरिकांना विनंती, आपण त्यांना भेटणार आहोत, कारण हे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळं आपण त्यांना बोलून या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहोत की वर नॅशनल हायवे अथॉरिटी आणि गडकरी साहेब, माननीय गडकरी साहेब यांना संपर्क साधून बोलून बाप्पा कदाचित त्याच्यात काही आपल्याला मदत देऊ शकतील अशी आमची खात्री आहे। म्हणून आज संध्याकाळी तो एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे। सध्या तरी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे टोल सुरू झालेला आहे। केज शहर आणि परिसरातील लोकांना जे 20 किलोमीटरच्या आत आहेत त्यांना 350 रुपयाचा पास भरून आपल्याला हे त्याचा फायदा घेता येणार आहे मोफत। खास करून ज्यांचं फ्रिक्वेन्सी आहे, सतत जातात जे लोक बीड वगैरे साईडला किंवा या पुढच्या बाजूला, त्यांना ही फॅसिलिटी खूप गरजेची आहे। 350 रुपयात पुन्हा तुमच्याकडून टोल घेतला जाणार नाही असं म्हणणं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, यासाठी मोठं आंदोलन करून, कारण हे कायमच आहे, पुढं अनेक दिवस हे टोल वसुली होणार आहे। यामध्ये अनेक वाहन धारक आहेत, त्यांना त्याची झळ बसणार आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की एक मोठं निवेदन देऊन RO म्हणजेच रिजनल ऑफिस नागपूर यांना आम्हाला संपर्क करायचा आहे। त्यांना जर विनंतीपत्र देऊन लोकांनी मोठं या ठिकाणी पाठपुरावा केला तर केजचा टोल कमी होऊ शकतो किंवा वसुली बंद होऊ शकते केजवासियासाठी, असं त्यांचं मत आहे। तर हा एक मार्ग आपल्यासाठी आहे, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। केजवासिया खास करून इथल्या राजकीय लोकप्रतिनिधींनी यासाठी मोठं सहकार्य करावं आणि बाकी क्षेत्रातील लोकांनी यासाठी मदत करावी, जेणेकरून केजचा फार मोठा आर्थिक जे नुकसान आहे ते टळू शकतं। कारण 2-4 वर्षामध्ये किंवा माहीत नाही टोल किती वर्ष राहील, एवढा मोठा पैसा केजचा जाणार आहे, यासाठी मदत करावी लागेल। आज तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे अथॉरिटीला आणि त्यांना हेही विनंती केली आहे की या टोलवर किमान तालुक्यातलेच मुलं रोजगार किंवा जे इथल्या कामासाठी घेतले जावेत, तर तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। तर एकूण आजचा घडामोडीमध्ये आपण टोल जे अथॉरिटी आहे त्यांना ही विनंती केलेली आहे। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील कंपनीकडून अद्याप बरेचसे मोठे खड्डे आहेत, ते बुजलेले नाहीत। जसं की हा खड्डा आपण बघू शकतोय, आत्ता परवा सूचना दिल्यानंतर हा खड्डा काहीसा बुजलेला आहे, तो बी खडी टाकून किंवा मुरुम टाकून बुजलेला आहे। महत्त्वाच्या अशा ठिकाणी जिथं वाहन आपण बघू शकतोय, जिथं टर्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे डागडुजी करताना सुद्धा तिथं डांबर किंवा सिमेंट न टाकता चक्क मुरुम टाकलेलं आहे। आपण जवळून बघितलं तर हा मुरुम टाकून याला आणि खडी काही टाकलेली आहे। अशा प्रकारचं जर काम झालं तर कदाचित केजवासियांना हे खूप याची किंमत मोजावी लागेल। आपण बघू शकतो इकडेही नाली एकदम मधल्या बाजूला, त्याच्यामध्ये स्पेस आहे आणि त्याच्यानंतर रस्ता आहे, तर आता रस्त्यावरचं पाणी नेमकं जाणार कुठून आपण बघू शकतो। तर हा स्पेस जवळजवळ 5 ते 7 फुटाचा स्पेस
तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कॉर्नरला जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय हा प्रचंड मोठा पॅचमध्ये बाकी आहे। इथून आपण बघू शकतो कशी वाहनं दररोज किती वर्दळीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी जर व्यवस्थितपणे रस्ते होत नसतील तर टोल सुरू करण्यात का घाई केली हे बी विचारावं लागेल। केज शहरातला एकही फुटपाथ अद्याप तयार झालेला नाही। त्याचबरोबर नाली काम कोहिनूर कलेक्शनपासूनचं पुढचं नाली काम अद्याप बाकी आहे। डिवायडर ज्याला आपण रस्ता दुभाजक म्हणतो हेही सुरक्षित नाही आहे केज शहरामध्ये। या सगळ्या बाबी समस्या प्रलंबित असताना टोल नाका मात्र ताबडतोब सुरू केलेला आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की केज शहरातील या समस्या कंपनीनं अगोदर ताबडतोब या ठिकाणी सोडवाव्यात आणि त्यानंतर टोल सुरू करावा।